नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपल्याला आंब्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या 6 रेसिपी बनवायच्या। तर सर्वात पहिली जी आपली रेसिपी आहे ती आहे मँगो मस्तानी। मँगो मस्तानी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 पिकलेले आंबे घेतलेले आहेत। आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला आंबे कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी आंबे कट करून घेतलेले आहेत। आंब्याच्या फोडीवरती चाकूने अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी आकारामध्ये काप करून घ्यायचे आहेत। तर या आंब्याच्या आपल्याला चौकोनी अशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत। क्यूब्स मध्ये आपल्याला आंबा कट करून घ्यायचा आहे। चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ह्या फोडी ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता आंबा अजिबात वेस्ट होत नाही आणि आंबा कट करणं देखील एकदम सोपं जातं। तर अशा पद्धतीने दोन्ही आंब्याच्या फोडी मी या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत। आता जो कट केलेला आंबा आहे त्यातील अर्धा आंबा आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा आंबा आपल्याला सजावटीसाठी ठेवायचा आहे। अर्ध्यापेक्षा थोडा जास्त आंबा आपण या ठिकाणी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेला आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला अर्धा ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे। आपल्याला या ठिकाणी मँगो मिल्कशेक तयार करून घ्यायचा आहे। गरम करून थंड केलेलं दूध या ठिकाणी मी वापरलेलं आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी 2 चमचे साखर टाकलेली आहे। आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखरचा वापर करू शकता। आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी 2 चमचे आईस्क्रीम टाकलेली आहे। कुठल्याही फ्लेवरची तुम्ही आईस्क्रीम या ठिकाणी वापरू शकता। मी या ठिकाणी घरी तयार केलेली व्हॅनिला आईस्क्रीम वापरत आहे। एकदम दाटसर असा आपला हा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे। आता आपल्याला मँगो मस्तानी तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी या ठिकाणी मी काचेचा ग्लास घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा आईस्क्रीम टाकून घेतलेली आहे। त्यावरती आता आपण टूटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे। आंब्याच्या काही फोडी टाकून घेतलेल्या आहेत आणि जो आपण मँगो मिल्कशेक तयार केलेला आहे तो मँगो मिल्कशेक टाकून घ्यायचा आहे आपल्याला यावरती। ग्लास पूर्ण भरायचा नाही, आपल्याला ग्लासमध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे कारण आपल्याला वरच्या साईडने देखील आईस्क्रीम या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। आता यावरती आपण आंब्याच्या काही फोडी टाकून घेतलेल्या आहेत, टूटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे, बदामचे काही काप देखील टाकलेले आहेत मी या ठिकाणी आणि यावरती आता आपल्याला 2 चमचे आईस्क्रीम टाकून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी 2 चमचे आईस्क्रीम टाकून घेतलेली आहे। यावरती देखील आपण टूटी फ्रुटी आणि मँगो टाकून घेऊया। एकदम थंडगार अशी आपली ही मँगो मस्तानी तयार झालेली आहे। बनवण्यासाठी एकदम सोपी आहे आणि झटपट तयार होते, जास्त वेळ देखील लागत नाही। आपली जी दुसरी रेसिपी आहे ती आहे मँगो फ्रुटी। एकदा मुलांनी घरची मँगो फ्रुटी पिल्याच्या नंतर मार्केटमधील मँगो फ्रुटी ते कधीच मागणार नाहीत कारण एवढी छान अशी आपली ही घरी तयार केलेली मँगो फ्रुटी तयार होते। तर मँगो फ्रुटी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 2 आंबे घेतलेले आहेत। एक आंबा या ठिकाणी मी कच्चा घेतलेला आहे। तर आपल्याला पूर्ण एक कैरी लागणार नाही आहे, त्यामधील आपल्याला 2च फोडी फक्त वापरायच्या आहेत। कैरीच्या वरील जो छिलका आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्या 2 फोडी कट करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आता आपण कैरीच्या 2 फोडी कट करून घेतलेल्या आहेत। पिकलेला जो आंबा आहे त्यावरील जे साल आहे ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे। पिकलेला जो आंबा आहे तो आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्या बारीक बारीक फोडी कट करून घ्यायच्या आहेत। दोन्ही आंब्याची आपल्याला एकत्रित मिक्सरमध्ये प्युरी तयार करून घ्यायची आहे। त्यामुळे दोन्ही आंबे मी एकत्रच कट करून घेतलेले आहेत। मिक्सरच्या जारमध्ये आता आपल्याला सर्व आंब्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि याची प्युरी तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता आपण मँगोची प्युरी तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही मँगोची जी प्युरी आहे ती गरम करून घ्यायची आहे। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला ही सर्व मँगोची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये मी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। म्हणजेच एक जवळपास अर्धा ते 1 कप आपल्याला या ठिकाणी पाणी टाकायचं आहे यामध्ये। म्हणजेच आपली जी मँगो प्युरी आहे ती छान गरम होईल आणि खाली करपणार नाही। पाणी टाकून आता आपल्याला चमच्याने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला या मँगोच्या प्युरीला छान गरम करून घ्यायचं आहे। मँगोची प्युरी गरम झाल्याच्या नंतर यावरती एक छान चकाकी येते आणि एक छान चमक येते। तर यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेत आहे। साखर देखील आपल्याला मँगोच्या प्युरीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही आता आपल्या मँगोच्या प्युरीवरती छान चकाकी आलेली आहे आणि एक चमक येत आहे। आपली जी मँगोची प्युरी आहे ती बऱ्यापैकी गरम झालेली आहे। अशाच पद्धतीने आता आपल्याला थोडा वेळ गरम करून घ्यायचे आहे। मँगोच्या प्युरीचा रंग देखील बदललेला आहे आणि यावरती एक छान चकाकी आणि चमक आलेली आहे। आता आपली जी मँगोची प्युरी आहे ती छान गरम झालेली आहे। गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि मँगोच्या प्युरीला आपल्याला छान पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। मँगोची जी प्युरी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे। आता आपल्याला या मँगोच्या प्युरीला चाळून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती आपण एक चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला ही मँगोची जी प्युरी आहे ती पूर्णपणे चाळून घ्यायची आहे। म्हणजेच यामध्ये काही मँगोचे कण किंवा केस जे असतात ते असतील चाळणीच्या वर राहतील, त्यासाठी आपल्याला ही मँगोची प्युरी जी आहे ते छान चाळून घ्यायची आहे। आता अशा पद्धतीने मी सर्व मँगोची प्युरी चाळून घेतलेली आहे। मँगोची प्युरी मी पूर्णपणे चाळून घेतलेली आहे। यामध्ये आता आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे।
मँगो फ्रुटी ज्या पद्धतीने पातळ असते तशाच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण देखील आपल्याला थोडंसं पातळ तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थोडंसं घट्ट ठेवायचं असेल तर थोडंसं घट्ट देखील ठेवू शकता. तर मी या ठिकाणी थंड पाणी ओतून घेतलेलं आहे आणि छान याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये ज्या पद्धतीने मिळते त्यापेक्षा देखील एकदम मस्त अशी आपली ही मँगो फ्रुटी तयार झालेली आहे. थोडीशी मी घट्ट ठेवलेली आहे या ठिकाणी. फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ही मँगो फ्रुटी 7 ते 8 दिवस वापरू शकता. तर मस्तपैकी थंडगार अशी आपली मँगो फ्रुटी तयार झालेली आहे. आपली जी तिसरी रेसिपी आहे ती आहे मँगो लस्सी. तर आपल्याला एकदम थंडगार आणि एकदम टेस्टी अशी मँगो लस्सी तयार करायची आहे. मँगो लस्सी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. एक मँगो मी या ठिकाणी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. अर्धी वाटी आपण या ठिकाणी साखर घेतलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी मिक्सरचा एक जार घ्यायचा आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण सुरुवातीला मँगो टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि या ठिकाणी आपण दही टाकून घेतलेलं आहे. तर अर्धा लिटरमधील मी थोडंसं दही ठेवलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये विलायचीची पावडर टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी मलईदार आणि एकदम क्रीमी अशी आपली मँगो लस्सी तयार झालेली आहे. बनवण्यासाठी एकदम सोपी आणि एकदम झटपट तयार होते. काही मिनिटांमध्येच आपली ही मँगो लस्सी तयार होते. आता या ठिकाणी मी मँगो पल्प घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये आपण बुडाशी हे एक चमचे टाकून घेतलेला आहे. आपल्याला ग्लासला थोडंसं सजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली जी मँगो लस्सी आहे ती दिसण्यासाठी देखील छान अट्रॅक्टिव्ह दिसेल. आता यावरती आपण मँगो लस्सी ओतून घेऊया. थोडीशी जागा ठेवायची आहे आपल्याला. यावरती आता आपल्याला मँगोच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. तर एकदम थंडगार आणि एकदम दाटसर अशी आपली क्रीमी मँगो लस्सी तयार झालेली आहे. तर आपली जी चौथी रेसिपी आहे ती आहे मँगो शेवया. तर मँगो शेवया बनवण्यासाठी आपण या ठिकाणी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे. त्यावरती आता आपल्याला बदामचे काही काप टाकून भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही मँगो शेवया थंड करून खाऊ शकता, खूप मस्त लागतात. तर आता बदाम आपण छान भाजून घेतलेले आहेत. यावरती आता आपल्याला अर्धी वाटी शेवया टाकून घ्यायच्या आहेत. तुपावरती शेवया देखील आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी कुठल्याही शेवयाचा वापर करू शकता. घरी तयार केलेल्या शेवया असतील किंवा यापेक्षा बारीक शेवया असतील त्या देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर या ठिकाणी बारीक शेवयाचा देखील वापर तुम्ही करू शकता. आता शेवया आपण छान भाजून घेतलेल्या आहेत. शेवयाचा रंग चेंज झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी 2 वाट्या दुधाचा वापर करत आहे. 2 वाटी आपल्याला या ठिकाणी दूध टाकून घ्यायचं आहे. इन्स्टंट दूध जे आहे ते आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी 2 चमचे मिल्क पावडरचा वापर करणार आहोत. त्यामुळे आपल्या दुधाला छान घट्टपणा येतो आणि दूध देखील आपल्याला कमी लागतं. कमी दूध वापरून आपल्या दुधाला छान घट्टपणा येतो आणि शेवयाला देखील खूप मस्त अशी चव येते. आणि त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून मिल्क पावडरला छान मिक्स करून घेऊया. पाण्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी दुधाचा देखील वापर करू शकता. तर बघू शकता आपलं जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपल्या शेवया देखील छान शिजलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं जे मिल्क पावडर आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या दुधाला एकदम झटपट असा घट्टपणा येतो आणि चव देखील छान येते. तर मिल्क पावडर टाकल्याच्यानंतर आपल्याला याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही दूध जे आहे ते आता आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. मिल्क पावडरमुळे आपल्या दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे. 1 पाव चमचा आपण या ठिकाणी विलायचीचं पावडर टाकलेलं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी आपण या ठिकाणी साखर टाकलेली आहे. आता आपल्याला साखर देखील दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. आता आपली जी शेवयाची खीर आहे ती तयार झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि शेवयाला थंड होऊ द्यायचं आहे. शेवया आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत. त्यानंतरच आपल्याला यामध्ये मँगोची प्युरी टाकून घ्यायची आहे. आता आपल्या जे शेवया आहेत ते छान थंड झालेले आहेत. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे मँगोची प्युरी टाकून घ्यायची आहे. तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता. एवढ्या शेवयासाठी आपल्याला 2 चमचे मँगोची प्युरी पुरेशी आहे. तर या ठिकाणी मी आता 2 चमचे मँगोची प्युरी किंवा मँगोचा जो रस आहे तो टाकून घेतलेला आहे. मँगो मी बारीक कट करून मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आणि त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे. आपल्या जे शेवया आहेत त्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि आपल्या जे मँगो शेवया आहेत किंवा रसातील शेवया आहेत ते तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी मी ग्लासमध्येच या शेवया सर्व करून घेणार आहे कारण आपल्याला शेवया थंड खायच्या आहेत. या ठिकाणी मी 2 ग्लास घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण 1 चमचा मँगोच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत सजावटीसाठी आणि वरती आपण 1 चमचा मँगोची प्युरी टाकून घेतलेली आहे. ज्या रसातील मँगो शेवया आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता तुम्ही एकदम टेम्पटिंग आणि एकदम यम्मी अशा आपल्या ह्या रसातील शेवया किंवा मँगो शेवया तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून याला थंडगार करून खाऊ शकता. खाण्यासाठी खूप मस्त लागतात. त्याचबरोबर हेल्दी देखील आहेत.
आता वरती देखील आपण थोडीशी मँगोची प्युरी टाकून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण थोडासा कट केलेला मँगो टाकलेला आहे आणि कट केलेल्या मँगोच्या फोडीने आणि बदामच्या कापणी आपण याला सजवून घेतलेलं आहे। लहान मुलांना देखील ह्या खूप आवडतील। आपली 5वी रेसिपी आहे मँगो कस्टर्ड। तर आपल्याला या ठिकाणी मँगो कस्टर्ड बनवायचं आहे। मँगो कस्टर्ड म्हणते की मुलांच्या सर्वात जास्त आवडतीचं। तर अगोदर आपल्याला कस्टर्ड बनवून घ्यायचं आहे या ठिकाणी। तर कस्टर्ड बनवण्यासाठी या ठिकाणी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 कप दूध टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायचं आहे। त्यासाठी या ठिकाणी मी व्हॅनिलाचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे 1.5 चमचा। 2 कपसाठी आपल्याला 1.5 चमचा कस्टर्ड पावडर पुरेसा आहे। यामध्ये आता आपण थोडंसं कोमट दूध टाकून घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घेऊया। कुठल्याही फ्लेवरचं कस्टर्ड पावडर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आता आपली जी कस्टर्ड पावडरची पेस्ट आहे ती तयार झालेली आहे आणि आपले जे दूध आहे ते देखील छान तापलेलं आहे। दुधामध्ये थोडं थोडं करत आपल्याला ही कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपलं दूध घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे। तर कस्टर्ड पावडर दुधामध्ये टाकल्यामुळे दुधाला लवकर घट्टपणा येतो। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकत आहे। तर बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा आपलं जे दूध आहे ते छान घट्ट आणि दाटसर झालेलं आहे। कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे आपले जे दूध आहे ते छान दाटसर असं झालेलं आहे। 1 मिनिटभर आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे। आपलं जे कस्टर्ड आहे ते तयार झालेलं आहे। आता आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे। तर कस्टर्ड आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला यामध्ये मँगोची प्युरी टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी मी एक मँगो घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी याला फोडीमध्ये कट करून घेत आहे। तर काही मँगो आपल्याला अशा पद्धतीने फोडीमध्ये सजावटीसाठी ठेवायचा आहे आणि बाकीच्या मँगोची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याची मँगो प्युरी तयार करून घेतलेली आहे। आपले जे कस्टर्ड आहे ते देखील थंड झालेलं आहे। यावरती काही साय आली असेल ती चमच्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला मँगोची प्युरी टाकून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी 3 चमचे मँगोची प्युरी टाकत आहे आणि आपल्याला कस्टर्डमध्ये मँगोची प्युरी जी आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे। तर बघू शकता मँगो कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे। मँगोची प्युरी आपण कस्टर्डमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। या ठिकाणी मी आईस्क्रीमचे 2 बाउल घेतलेले आहेत। यामध्ये आता आपण सुरुवातीला 1-1 चमचा मँगोच्या फोडी टाकून घ्यायची। जे आपण कस्टर्ड तयार केलेलं आहे ते कस्टर्ड टाकून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला मँगोच्या फोडी आणि बदामच्या कापने सजवून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपलं मँगो कस्टर्ड। फ्रीजमध्ये ठेवून थंडगार हे सर्व करून घ्या। लहान मुलांच्या सर्वात जास्त आवडतीचं म्हणजेच मँगो कस्टर्ड। आपली जी 6वी रेसिपी आहे ती आहे मँगो कस्टर्ड पुडिंग। तर आपल्याला या ठिकाणी मँगो कस्टर्ड पुडिंग बनवायचं आहे। त्यासाठी आपण सुरुवातीला जे कस्टर्ड तयार केलेलं आहे सेम तेच कस्टर्ड आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे। तर तशाच पद्धतीने मी सेम दूध गरम करून त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून मँगोची प्युरी टाकून कस्टर्ड तयार केलेलं आहे। एका कस्टर्डमध्ये तुमच्या 2 रेसिपी या ठिकाणी तयार होतात। तर आपण या ठिकाणी आज बिस्किट कस्टर्ड तयार करत आहोत। आता आपल्याला कस्टर्ड पुडिंग तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी या ठिकाणी मी बिस्किट घेतलेले आहेत। मारीगोल्ड किंवा विटामारी किंवा पार्लेजी तुम्ही कुठलेही बिस्किट या ठिकाणी वापरू शकता। तर एक 16 बिस्किट मी या ठिकाणी घेतलेले आहेत। आता हे बिस्किट आपण फोडून घेऊया। मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं जाडसर याची पावडर तयार करून घ्यायची आहे। एकदम बारीकही आपल्याला पावडर तयार करायची नाही। मिक्सर चालू बंद करत आपल्याला थोडीशी जाडसर बिस्किटाची पावडर तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी बिस्किट मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी मँगो कस्टर्ड पुडिंग तयार करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी या ठिकाणी मी आईस्क्रीमचे जे बाउल असतात ते घेतलेले आहेत आणि आपले जे कस्टर्ड आहे ते देखील थंड झालेलं आहे। आता सुरुवातीला आपल्याला बाउलमध्ये 1-1 चमचा कस्टर्ड टाकून घ्यायचा आहे। कस्टर्डवरती आता आपल्याला बिस्किटाचं जे पावडर आहे त्याची एक लेयर टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता आपण बिस्किट पूर्णपणे टाकून घेतलेलं आहे, त्याची एक लेयर तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला बिस्किटवरती मँगोच्या काही फोडी त्याची एक लेयर टाकून घ्यायची आहे। आता यावरती आपल्याला परत कस्टर्डची एक लेयर देऊन घ्यायची आहे। कस्टर्ड टाकून आपण याला एक लेवल करून घेतलेला आहे। आता बिस्किटाचा जो चुरा उरलेला आहे वरच्या बाजूने आता आपल्याला बिस्किटाचा जो चुरा आहे त्याने सजवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी साईडने तेवढं बिस्किटचं पावडर टाकून घेतलेलं आहे आणि याचा एक राऊंड तयार करून घेतलेला आहे। आता मधल्या साईडने आपल्याला या ठिकाणी मँगोच्या काही फोडी ठेवायच्या आहे आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी चेरी ठेवत आहे। तर तयार आहे आपलं मँगो बिस्किट पुडिंग। 2 ते 3 घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा। तर तुम्हाला आजच्या आपल्या मँगोच्या या 6 रेसिपी कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशीच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.